संजय राऊत यांचा आरोप, देवेंद्र फडणवीस अर्बन नक्षलवादाचे कमांडर, धनंजय मुंडेंना त्यांचाच आशीर्वाद, त्यामुळेच अर्बन नक्षलवाद हा देवेंद्र फडणवीस यांचा आवडता शब्द आहे. अर्बन नक्षलवाद भाजपाच्या लोकांकडेच आहे, कारण ते रस्त्यावर खून करतात आणि तो पचवला जातो. बीडमधील अर्बन नक्षलवादाला देवेंद्र फडणवीस, भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं समर्थन आहे का, हे त्यांनी सांगायला हवं. तुम्ही आमच्याकडे एक बोट दाखवता तेव्हा 4 बोटं तुमच्याकडे आहेत हे विसरू नका, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. बीड आणि परभणीच्या प्रकरणावरून संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. बीडमधील हत्याकांडाचे सूत्रधार तुमच्या मंत्रिमंडळात आहेत. देवेंद्र फडणवीस यांना त्याची लाज वाटायला हवी. एक नाही 2 मंत्री त्याच भागातले आहेत, त्यांनीही हत्याकांड घडवलेली आहेत. शाहू फुले आंबेडकरांची नाव घ्यायला तुम्हाला लाज वाटते का? असा महाराष्ट्र घडवा, असं या महापुरुषांनी सांगितल्याचं माझ्या स्मरणात नाही. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी खोटं बोलणं थांबवलं पाहिजे. विरोधकांचा काटा काढण्यासाठी तुमच्याकडे गृहमंत्रीपद नाही, तसंच सहकाऱ्यांच्या गुन्ह्यांवर पांघरून घालण्यासाठी हे पद मिळालेलं नाही. लाडक्या बहिणींचे देवाभाऊ आहात ना, मग परळी आणि आसपासच्या परिसरातल्या लाडक्या बहिणींचं कुंकू पुसलं गेलं आहे आणि ते कुंकू पुसणारे तुमच्या मंत्रिमंडळात आहेत. त्यामुळे लाडक्या देवाभाऊंनी लाडक्या बहिणी ज्या विधवा झाल्या आहेत, तर कायद्याने या सगळ्याचा बदला घेतला पाहिजे, असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. बीड मधलं प्रकार जो आहे हा बिहार मधल्या अनेक जिल्ह्यामध्ये पूर्वी अशा प्रकारचा दहशतवाद चालला. गोपालगंज बरं का, त्यानंतर पाटण्याच्या आसपासचे अनेक जिल्हे, आरा, अशा जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या टोळ्यांचं दहशतवाद चालायचा. अपहरण, खंडण्या, हत्या, राजकीय हत्या आणि मग राजकीय हत्या करणाऱ्याला संरक्षण, एकेकाळी बिहारचं चित्र होतं. आज ते तुम्हाला बीड आणि कल्याण, अमरनाथ, डोंबिवली आणि ठाण्यात दिसतं. देवेंद्र फडणवीस यांना मी आज एक व्हिडिओ पाठवलाय, आपण तो पाहिला असेल, आपने देखा होगा. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी हे पाहावं की बीडमध्ये कशा प्रकारे गेल्या काही वर्षामध्ये हत्या केलेल्या आहेत आणि त्या हत्यांच्या मागे कोण आहे, हा, आणि कोणाकोणाच्या हत्या झाल्यात आणि त्या हत्या दाबल्या गेल्या, ते कोण आहेत, कोणी केलं हत्या, आता एक संपूर्ण माहिती एका व्यक्तीनं दिलेली आहे. आणि मी तो व्हिडिओ सोशल माध्यमाच्या वतीनं लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना पाठवलंय. आपण जर सच्चे गृहमंत्री असाल तर तुम्ही या सगळ्या गुन्ह्यांचा तपास करा. त्यांना अर्बन नक्षलवादाची फार चिंता आहे. इथे अर्बन नक्षलवादी आहेत, तिथे अर्बन नक्षलवादी आहेत. मग बीडमध्ये कोण आहेत? हा, तुमची पोरं आहेत का? बीडमध्ये तुमचे जावई आहेत का पोरं आहेत? ज्यांना अभय दिलं जात आहे. बीडमध्ये गेल्या काही वर्षामध्ये 38 हत्या झाल्यात आणि 38 हत्या या राजकीय कार्यकर्त्यांच्या आहेत. त्यातले बहुसंख्य वंजारी समाजाचेच कार्यकर्ते आहेत. आपण पहा की माझ्याकडे माहिती होती, त्या समोर आलेली आहे. 29 तारखेला तिथे एक मोर्चा निघतोय. त्या मोर्चाला राजकीय स्वरूप देता येणार नाही. हा सर्व पक्षीय, सर्व समाज पीडितांचा मोर्चा आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या खऱ्या मारेकऱ्यांना अटक करा आणि बीडमधला नक्षलवाद देवेंद्र फडणवीस सांगतात ना, तो अर्बन नक्षलवाद संपवा. कारण त्यांचा तो आवडता शब्द आहे, अर्बन नक्षलवाद. पण अर्बन नक्षलवाद देवेंद्र फडणवीस सांगतात तो वैचारिक असेल आणि इथे या अर्बन नक्षलवाद्यांच्या हातात जे बीजेपीचे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत आणि मंत्री आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, हे अर्बन नक्षलवादी, त्यांच्या हातामध्ये बेकायदेशीर बंदूक आहेत. ते खून करतात भर रस्त्यावर आणि तो खून पचवला जातो. बीडमधल्या अर्बन नक्षलवाद्यांना भाजपचं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं किंवा देवेंद्र फडणवीस यांचं संरक्षण आहे का, हे त्यांनी सांगायला पाहिजे.
तुम्ही जेव्हा आमच्याकडे एक बोट दाखवता तेव्हा 3-4 बोटं तुमच्याकडे वळलेली आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.